आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। अब्दुल्ला टॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला दादासाहेब जोशीलकरला 10 वर्षाची सक्त मजुरी, 50,000चा दंड, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता उदय कुलकर्णी यांचा युक्तिवाद प्रभावी। शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील तरुणीवर ॲसिड फेकून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी दादासाहेब जोशीलकरला याला जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्त मजुरी आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। महिलांवरील अमानुष अत्याचारांबाबत न्यायालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे या निकालाकडे लक्ष वेधले जात आहे। या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की 27 जानेवारी 2022 रोजी अब्दुल्लाट येथे आरोपी व पीडिता यांच्यात सोन्याचे पैसे देणे घेणे यावरून वाद झाला होता। या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने पीडितेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून गंभीर जखमी केले। या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात 25 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए पाटील यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। या खटल्याची सुनावणी जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश JM दळवी यांच्या न्यायालयात झाली। सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता उदय कुलकर्णी यांनी प्रभावी बाजू मांडली। सरकार पक्षाने पीडितेसह एकूण 9 साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय तसेच अन्य भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर केले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिकेत पाटील यांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली। सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहितेचे संबंधित कलमान्वये दोषी ठरवत 10 वर्षे सक्त मजुरी व 50,000 दंडाची शिक्षा सुनावली। या खटल्याच्या यशस्वी निकालासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच पोलीस अंमलदार संदीप दिवकर हेगडे यांनी साक्षीदार न्यायालयात हजर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। महिलांवरील ॲसिड हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने दिलेल्या या कठोर शिक्षेमुळे समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला निश्चितच चाप बसेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रतिध्वनी न्यूज, जयसिंगपूर। हुसेन शेख। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।